Hello student, this is the sixth number lecture of gravitation topic. लास्ट लेक्चर मध्ये आपण इथे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा पार्ट डिस्कस केला होता आणि या लेक्चर मध्ये आपण इथे बघणार आहे डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. ओके, द रेग्युलर लाईफ मध्ये आपण बऱ्याच गोष्टी यूज करतो. सपोज शुगर 5 kg असेल तर तो मास झाला शुगरचा, ठीक आहे. आणि एखाद्या बॉडीचं वेट जर आपण म्हणलं इथे तर वेट हे कशामध्ये मेजर करतो आपण इथे न्यूटन मध्ये. तर आपण इथे बरेच पॅरामीटर डिस्कस करूया मास आणि वेट मध्ये. ओके, तर तुम्ही लर्न करताना असं एक टेबल तयार करा म्हणजे तुम्हाला इझिली जाईल लर्न करायचं. ओके, मी फर्स्ट हे सांगतो आणि परत मी सांगतो की मास वरून वेट कसं फाइंड आउट केलं जातं. ठीक आहे, तर इथे मास म्हणजे काय? मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. ओके, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. ओके, 5 kg शुगर असेल तर 5 हे 1 kg चे पार्ट त्या शुगर मध्ये असणार आहेत, त्यालाच काय म्हणलं जाईल? मास. ओके, मास ऑफ ए शुगर. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. वेट काय असणार आहे? वेट इज द फोर्स विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. ओके, जो फोर्स अर्थ अट्रॅक्ट करतो, अट्रॅक्शन ऑफ फोर्स. ओके, त्या फोर्सला किंवा त्या पॅरामीटरलाच काय म्हणलं जाईल? वेट म्हणलं जाईल. ओके, मास कशामध्ये मेजर केला जातो? केजी मध्ये, म्हणून त्याचे एसआय युनिट काय? केजी. वेट कशामध्ये मेजर केलं जातं? न्यूटन, म्हणून त्याचे एसआय युनिट काय? न्यूटन. मास काय? स्केलर क्वांटिटी. आता स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी मधला फरक काय? स्केलर क्वांटिटी जी असते ती फक्त काय रिप्रेझेंट करते? ओनली मॅग्निट्यूड. ओके, आणि जी वेक्टर क्वांटिटी असते ती काय रिप्रेझेंट करते? मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन. ओके, तर मास कोण आहे? स्केलर क्वांटिटी. वेट कोण आहे? वेक्टर क्वांटिटी. ओके, तर मास एक कुठल्याही सपोज तुम्ही हा एक प्लॅनेट आहे, अनदर प्लॅनेट वरती मास काउंट केलं तर मास हे सेम राहतं, मास चेंज होत नाही. इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर. इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंज इवन वेन वी गो टू अनदर प्लॅनेट. पण वेटचं काय होणार आहे? ओके, सपोज आता मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं, लास्ट कन्सेप्ट होती, ठीक आहे, की अर्थ वरती जी किती असतो? 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि मून वरती किती असतो रे? 1/6 इंटू जी. ओके, 1/6 हा जी अर्थच्या कम्पॅरिझन मध्ये मून मध्ये असतो. तर मग काय होणार आहे? ज्यावेळेस जी ची व्हॅल्यू चेंज होईल त्याच्यानंतर वेटची व्हॅल्यू चेंज होणार आहे. त्याच्यामुळे वेट इज नॉट सेम एव्हरीवेअर. इट्स व्हॅल्यू चेंज इवन वेन वी गो टू अनदर प्लॅनेट. ओके, तर इथे मास इज इक्वल टू 10 kg हे एक्झाम्पल सपोज आपण घेतलं, ठीक आहे. तर ह्याचं कन्व्हर्जन आपल्याला इथे वेट मध्ये करायचं. तर वेटचा फॉर्म्युला काय असतो? वेट इज इक्वल टू एम इंटू जी. ओके, तर मास किती आहे? 10 आहे. जी किती आहे? 9.81 आहे. तर इथे काय झालं? 98.1 न्यूटन. ओके, वेट म्हणजेच काय करायचं आपल्याला? जो गिव्हन मास असणार आहे, आपण ह्या प्लॅनेट अर्थ वरती, त्याच्यामुळे जी कोणाचा घेतला? अर्थचा 9.81, म्हणजे 9.81 हे अर्थ कडे अट्रॅक्ट करणार हा फोर्स. ओके, पण त्याचा मास किती होता? 10 kg. तर सगळ्यांना लक्षात आलं की वेट वरून मास कसा फाइंड आउट करायचा? सॉरी, मास वरून वेट कसं फाइंड आउट करायचं? मास जर 10 kg दिला तर त्याच्यावरून वेट हे आपल्याला इझिली फाइंड आउट करता येईल. परत एकदा रिपीट करूया. मास म्हणजे काय असणार आहे? अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. आणि वेट काय असणार आहे? द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. ओके, या दोन्ही मधला फरक समजून घ्या. एसआय युनिट ऑफ मास काय असणार आहे? केजी. आणि एसआय युनिट ऑफ वेट काय असणार आहे? न्यूटन. मास ही कुठली क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी. स्केलर म्हणजे काय? इट रिप्रेझेंट ओनली मॅग्निट्यूड. वेक्टर म्हणजे काय? इट रिप्रेझेंट मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन. मग ह्याची काय डायरेक्शन असेल? ही मॅग्निट्यूड झाली. डायरेक्शन काय झाली? डाऊनवर्ड, कारण की अर्थ कुठे अट्रॅक्ट करतो? टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ, म्हणजे डाऊनवर्ड. ठीक आहे, आणि मासची व्हॅल्यू कशी असणार आहे? कुठेही तुम्ही गेला तरी मासची व्हॅल्यू सेम राहणार आहे, पण जर तुम्ही वेगळ्या प्लॅनेट वरती गेला तर वेटची व्हॅल्यू चेंज होणार आहे. का चेंज होणार आहे? तर जी ची व्हॅल्यू चेंज होते, त्याच्यामुळे तुमची वेटची व्हॅल्यू इथे चेंज होणार आहे. ओके, आय थिंक समजलं असेल सगळ्यांना, तर हे नोट करून घ्या.
ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन असा दिला इथे, इफ ए पर्सन वेट 750 न्यूटन ऑन द अर्थ, हाऊ मच वुड बी द वेट ऑन द मून गिवन दॅट मून मास इज 1/81 ऑफ दॅट अर्थ, इट रेडियस इज 1/3.7 ऑफ द अर्थ. ओके. तर काय दिलं एक्झाम्पल मध्ये समजून घ्या की वन पर्सन आहे, त्याचं अर्थ वरती वेट किती आहे, वेट ऑन अर्थ 750 न्यूटन. अँड हाऊ मच वुड बी हिज वेट ऑन द मून, मून वरती वेट काय असेल हे आपल्याला क्वेश्चन मार्क दिलाय. मून. ओके. मी सिम्पली सांगेल की इथे काय करायचं, हे आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू असं नाही सॉल्व्ह करता येणार, पण एक वेट ऑफ अर्थ जर दिलं असेल 750, तर ह्याला जर 6 ने डिवायडेड केलं तर डायरेक्टली मूनचं वेट येतं. ठीक आहे. वेट ऑफ मून काय येणार आहे, 750 डिवायडेड बाय 6, कारण की जी मध्येच डिफरन्स असतो ना. जी हा अर्थ आणि मूनच्या कंपॅरिझन मध्ये कसं आहे 1/6 टाइम आहे. ओके. तर त्याच्यामुळे ह्याला 1/6 ने डिवायडेड केलं की आन्सर येतं. पण आपण इथे प्रोसिजर नुसार जाऊया, तर आपल्याला बाकीचा डेटा पण इथे दिलेला आहे. गिवन दॅट मून मास ओके, मूनचं मास हे किती 1/81 टाइम्स मास ऑफ अर्थ. ओके. आणि त्याची रेडियस किती आहे, रेडियस मूनची 1/3.7 रेडियस ऑफ अर्थ. ओके. तर ह्याच्यावरून एक लक्षात येईल का तुम्हाला, हे करता येईल का, ME अपॉन MM, मास ऑफ अर्थ मास ऑफ मून, हे इकडे जाईल आणि हे डिवायडेड होईल. इथेही RE अपॉन RM 3.7. ओके. तर वेट ऑन अर्थ आणि वेट ऑन मून, तर इथे हे फोर्स ऑफ अट्रॅक्शनच असणार आहे ना अर्थ आणि त्या मॅन मधलं. ठीक आहे. तर इथे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन यूज करूया. तर इथे काय होणार आहे, M. ओके. M हे काय असणार आहे, मास ऑफ मॅन, मास ऑफ अर्थ. ओके. फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतं, ME अपॉन RE². येथे लक्षात तुमच्या जो आपला फॉर्म्युला बेसिक R². ओके. हा फॉर्म्युला इथे इम्प्लिमेंट केला. मग ह्याच्यावरून हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे 750. ओके. आपल्याला ह्याच्यावरून M काढता येईल, ME अपॉन RE². तर इथे M ची व्हॅल्यू काय येणार आहे, 750 RE² G इंटू ME. ओके. हे झालं M. M झालं की ते ह्याच्यावरून M काढता आलं 750 RE G आणि ME. ओके. तर आता इथे मून मध्ये पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन यूज करा. फोर्स ऑफ अट्रॅक्शन मून मध्ये काय असेल, फोर्स इज इक्वल टू G M मून मध्ये MM अपॉन RM². ओके. आणि हेच आपल्याला फाइंड आउट करायचं ना, वेट ऑन मून. तर इथे G आहे असा ठेवूया आणि ह्या M ची व्हॅल्यू इथं पुट करूया, 750 RE² G ME MM RM². हे G कॅन्सल होईल. ओके. इथे येईल 750, हे असं करता येईल का, RE
डिवायडेड बाय RM. ओके, आणि इथे MM ME. ओके, 750 RE अपॉन RM किती आहे 3.7 ब्रॅकेटचा स्क्वेअर. MM त्याचा इनव्हर्स होणार 1/81. आणि हे जर तुम्ही इथे सॉल्व केलं तर आन्सर मिळणार आहे ते 126.8 न्यूटन. ओके, दिस इज द वेट ऑफ मून. ओके, मून वरती हे एवढं वेट असणार. येथे लक्षात काय केलं बघा, इथे एक पर्सन आहे, त्याचं वेट अर्थ वरती किती आहे 750. मून वरती फाइंड आउट करायचं. ओके, हाऊ मच वुड बी द वेट ऑन द मून इफ गिव्हन दॅट मून मास आणि अर्थ मधला रेशो काय दिला 1/81 आणि रेडियस मधला काय दिला, त्याच्यावरून हाय फाइंड आउट करून घेतले. आता हे अर्थ ऑफ अट्रॅक्शन फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुठे यूज केलं, पर्सन मध्ये आणि ह्याच्यामध्ये अर्थ मध्ये. ठीक आहे, हे यूज करून आपण हे जोनीतल्या डिस्टन्स मध्ये काय असणार आहे RE. ठीक आहे, हे असं नाही फक्त मी सांगितलं तुम्हाला समजून. ह्याच्यावरून हे स्मॉल m काढलं, कारण मास हा कसा असतो सेम असतो. मास हा मून वरती पण सेम असणार आहे आणि अर्थ वरती पण सेम असणार आहे. इथं मासची व्हॅल्यू पुट केली आणि याच्यावरून आन्सर आलं 126/8. पण तुम्ही सिम्पली असं पण करू शकता, ह्याला डिवायडेड बाय 6 केलं तरी आन्सर हे पण येणार. पण एक्झाम मध्ये ही प्रोसिजर यूज केली पाहिजे. हे शॉर्टकट साठी मी तुम्हाला फक्त इथे सांगितलं. ओके, नोट करून घ्या. ठीक आहे, आतापर्यंत आपण इथे पेज नंबर 10 वरचं एक्झाम्पल इथे सॉल्व्ह केलं. आता आपण पेज नंबर 11 वरती जी न्यू कन्सेप्ट दिलेली आहे फ्री फॉल ती डिस्कस करूया. ठीक आहे, फ्री फॉल कशाला म्हणतात हे त्याच्यासाठी एक एक्झाम्पल आपण लक्षात घेऊया. प्रत्येक ऑब्जेक्ट आहे ह्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा प्रेझेंट असतो. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा त्या प्रत्येक ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करत असतो. ठीक आहे, सपोज हा कन्सिडर करा हे एक ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट मी इथे ठेवला तर ह्या ऑब्जेक्ट वरतीही इथे काय असणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रेझेंट असणार आहे. पण त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला अपोज करणारा फोर्स कोणी दिलाय, हँडने दिलाय. ओके, मी सपोर्ट केलाय पेनला. त्याच्यामुळे काय होतं की हा पेन तुम्हाला कुठल्या कंडिशनला दिसतोय, रेस्ट कंडिशनला. ज्यावेळेस मी हा हँड रिमूव्ह करेल त्यावेळेस पेन काय होईल, मूव्ह होईल. ठीक आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन कुणामुळे झाला, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. ओके, मग जो ऑब्जेक्ट फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच मूव्ह होतो, ओके, अशा केसलाच काय म्हटलं जातं, फ्री फॉल. इथे लक्षात. ओके, when body falls towards the earth under the influence of earth gravity alone. ओके, म्हणजे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी मुळेच फक्त तो ऑब्जेक्ट काय होतोय, मूव्ह होतोय. आणि ह्या मोशनलाच काय म्हटलं जातं, फ्री फॉल. आले लक्षात सगळ्यांच्या. तर फ्री फॉल मध्ये काय होतं एक्झॅक्टली लक्षात घ्या. फ्री फॉल मध्ये ज्यावेळेस मी ऑब्जेक्ट याला रिलीज करेल त्यावेळेस ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी, फ्री फॉलच्या कन्सेप्ट मध्ये इनिशियल वेलॉसिटी ही काय असते, 0 होते. आणि जसा ऑब्जेक्ट हा मूव्ह होतो डाऊनवर्ड डायरेक्शनला तशी वेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होते ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे वेलॉसिटी परत इन्क्रीज होते. पण इनिशियली वेलॉसिटी किती असते त्याची, 0 असते. तर फ्री फॉल मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचंय, बॉडीची मोशन फक्त फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी मुळे होत असेल तर त्या मोशनलाच काय म्हणलं जाईल, फ्री फॉल. आणि फ्री फॉल मध्ये सेकंड पॉइंट काय लक्षात ठेवायचा आहे, इनिशियल वेलॉसिटी इज 0. ओके, म्हणजे आता सपोज आता इथे मी अजून एक एक्झाम्पल देतो. आपण क्रिकेट खेळताना बॉल असा थ्रो करतो. ठीक आहे, बॉल ज्यावेळेस थ्रो करतो आपण इथे, ओके, थ्रो करतो त्यावेळेस इथे वेलॉसिटी डिक्रीज होते. इथे लक्षात, इथे वेलॉसिटी आपण प्रोव्हाइडेड केली म्हणून तो बॉल मूव्ह झाला. ठीक आहे,
जसा टॉपला जाईल त्यावेळेस वेलोसिटी काय होईल, इथे डिक्रीज होईल. ओके, वेलोसिटी ड्रॉप होते आणि बरोबर ह्या पॉइंट आल्यानंतर वेलोसिटी काय होते, झिरो होते. आणि वेलोसिटी झिरो झाल्यानंतर बॉल काय होतो, डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो. येते लक्षात. आणि मग मग परत वेलोसिटी काय होते, इन्क्रीज होते. ही वेलोसिटी कशामुळे इन्क्रीज झाली, ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि इथून जो पार्ट आहे या कंडिशनलाच काय म्हणलं जातं, फ्री फॉल. त्या इथला पार्ट. ओके, पण आता इथे नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे, फ्री फॉल हा फक्त तुम्हाला काय सांगितलं इथे, ग्रॅव्हिटी. मग हे कुठे पॉसिबल होतं, ठीक आहे. आता इथे जर मी हा पेन ड्रॉप केला, ठीक आहे, पेन ड्रॉप केला तर काय होणार आहे इथे, की एअरचे जे रेजिस्टन्स असणार आहे ते त्याला रेजिस्ट करणार आहे. ओके, बायंट फोर्स हा त्याला रेजिस्ट करणार आहे. तर इथे फ्री फॉल हे कुठे पॉसिबल होतं, ओनली व्हॅक्यूम मध्ये. ओके, इट इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. सेकंड पॉइंट, इट इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. येते लक्षात. फ्री फॉल कुठे पॉसिबल होतो, ओनली व्हॅक्यूम मध्ये. तर ह्या कन्सेप्ट तुम्ही लक्षात व्यवस्थित करा. आणि दुसरी गोष्ट, आता आपण इक्वेशन फाइंड आउट करूया. आपल्याला इक्वेशन ऑफ मोशन माहित आहे, v इज इक्वल टू यू प्लस एटी, एस इज इक्वल टू यूटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर, आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. तर ह्या इक्वेशन मध्ये हे जे इक्वेशन दिलेत, v इज इक्वल टू यू प्लस एटी, एस इज इक्वल टू यूटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता ह्या इक्वेशन मध्ये तुम्ही एक लक्षात द्या, इनिशियल वेलोसिटी काय असते फ्री फॉल मध्ये, झिरो असते. आणि फ्री फॉल हा कशामुळे होतो, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमुळे. ओके, मग फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी जिथं मी न्यूटनचा सेकंड लॉ सांगितला होता, एफ इज इक्वल टू एम इंटू ए. जर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तर ऍक्सेलरेशन कशाने रिप्लेस होतं, एमजी न. ओके, तर ऍक्सेलरेशन कशाने रिप्लेस करायचं, जी न. ह्याच्यामध्ये पुट करा. तर फर्स्ट इक्वेशन काय झालं, व्ही इज इक्वल टू जी टी. सेकंड इक्वेशन काय झालं, 1/2 GT स्क्वेअर. आणि थर्ड इक्वेशन काय झालं, 2GS. ओके, आणि हे फ्री फॉलचे 3 इक्वेशन झाले. कसे आले लक्षात आलं, बुक मध्ये डायरेक्टली हे दिलेत. ह्या इक्वेशन मध्ये यूच्या जागी 0 पुट केलं, कारण फ्री फॉल मध्ये इनिशियल वेलोसिटी काय असते, 0 असते. आणि फ्री फॉल मध्ये जो फोर्स असतो तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. जर इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तर ऍक्सेलरेशन कशाने रिप्लेस होईल, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीने रिप्लेस होईल. आणि ह्याच्यामध्ये ए इज इक्वल टू जी पुट केलं तर आपल्याला हे इक्वेशन मिळणार आहे. ओके, अँड दिस इज द फ्री फॉल इक्वेशन. ओके, सगळ्यांना समजलं असेल, नोट करून घ्या. नेक्स्ट बघूया आपण पेज नंबर 12 वरती जे सॉल्ड एक्झाम्पल दिले त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल काय दिले बघा इथे, आयर्न बॉल ऑफ मास 3 kg, बॉलचा मास आहे 3 kg, इज रिलीज फ्रॉम ए हाईट. ओके, 125 मीटर हाईट वरून तो बॉल रिलीज केलाय. ओके, मग आता जर मी बॉल रिलीज केला 125 मीटर हाईट वरून तर तो ती केस कुठली असणार आहे, फ्री फॉल असणार आहे. ओके, assume that g ची व्हॅल्यू 10 दिली. ओके, टाइम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड. ओके, फर्स्ट आपण फाइंड आउट करूया. फर्स्ट गिवन काय दिले बघा इथे, गिवन m इज इक्वल टू दिले 3 kg. ओके, हाईट दिली आहे, हाईट म्हणजे एस असणार आहे 125 मीटर. फ्री फॉल आहे म्हणजे u इज इक्वल टू 0 असतं आणि g ची व्हॅल्यू दिली 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर फर्स्ट केस आपल्याला फाइंड आउट करायची आहे, टाइम टेकन बाय द बॉल टू रीच ग्राउंड.
ओके, टू रीच द ग्राउंड, टाइम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड. m इज इक्वल टू 3 kg, s इज इक्वल टू 125 मीटर, u इज इक्वल टू 0 आणि g इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता डिस्प्लेसमेंट दिलं आणि टाइम फाइंड आउट करायचं. मग आपल्याला सेकंड इक्वेशन यूज केलं पाहिजे. का सेकंडच यूज केलं तर v माहित नाही, v साठी फर्स्ट इक्वेशन आहे, थर्ड इक्वेशन मध्ये पण v आहे. ओके, सेकंड इक्वेशन तर इथे 125, u हा 0 आहे, g हा 10 आहे आणि t चा स्क्वेअर. तर 125 इज इक्वल टू 5t चा स्क्वेअर आणि t स्क्वेअर इज इक्वल टू 125 डिवायडेड बाय 5, 25. आता t चा स्क्वेअर रूट जर काढला तर आपल्याला काय येणार आहे, t इज इक्वल टू 5 सेकंड. म्हणजे बॉल जर मी 125, इकडे लक्षात आहे, हे प्रॅक्टिकली एक्झाम्पल. सपोज इथून बॉल जर मी इथे रिलीज केला, ओके, ही हाईट किती आहे, 125 मीटर. ओके, खाली ड्रॉप केला तर बॉलला खाली येण्यासाठी किती वेळ लागणार आहे, 5 सेकंड. येते लक्षात, सिंपल आहे. आपण काय करूया, एवढ्याच पार्ट मध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, सेकंड बघूया. सेकंड आपल्याला फाइंड आउट करायचं, वेलोसिटी ऑफ बॉल ऑन द रिचिंग द ग्राउंड. वेलोसिटी ऑफ द बॉल ऑन reaching the ground. ओके, वेलोसिटी किती असेल तर वेलोसिटीचा फॉर्म्युला u प्लस gt. ओके, तर u हा 0 असतो, g हा 10 दिला आणि हा 5 आहे, तर येणार आहे 50 मीटर पर सेकंड. v किती आला, 50 मीटर पर सेकंड. ओके, आणि थर्ड काय सांगितलं, हाईट ऑफ बॉल ऍट हाफ ऑफ टाइम. इथे आहेच, मी परत लिहित नाही. हाईट ऑफ बॉल ऍट द हाफ ऑफ टाइम टू टेक रीच द ग्राउंड. ओके, तर हाईट किती असेल तर टाइम हाफ असेल तर हाफ किती असणार आहे, 2.5 असणार आहे, 2.5 सेकंड. ओके, हाईट ऑफ बॉल ऍट हाफ the time it take reach the ground, t is equal to 2.5 सेकंद. आता t जर 2.5 सेकंद असेल तर आपल्याला हाईट फाइंड आउट करायची आहे. तर ut gt चा स्क्वेअर हे 0 झालं, 10 5/2 चा स्क्वेअर. ओके, तर हे येणार आहे 10 into 25 divided by 4, 8, 250 divided by 8. ओके, इथे 24 ओके, 31.2 मीटर हे 25 मीटर ही झाली हाईट. पण ही हाईट कुठून आली रे, टॉप वरून आली. ओके, त्यांनी फ्रॉम द ग्राउंड सांगितलंय. ओके, मग इथे टोटल हाईट किती, 125 मायनस 31.25 केलं तर आन्सर येणार आहे 93.75 मीटर. ओके, इथे लक्षात. तर इथे काय करतो आपण, इथे गिवन मध्ये मास एस यू जी ह्या व्हॅल्यू इथे पुट केल्या, वेलॉसिटीची व्हॅल्यू पुट केली, टी पुट केला, टी वरून एस फाइंड आउट केला आणि हा एस इथे फाइंड आउट करून घेतला आणि ह्याच्यावरून तुम्हाला आन्सर मिळाला ह्या ऑल केसेस. ओके, परत एकदा मी इन शॉर्ट मध्ये एक्झाम्पल सांगतो. एक बॉल आहे, त्याचं मास किती आहे, 3 kg. ओके, आणि तो 125 मीटर हाईट वरून ड्रॉप केलाय आणि जी ची व्हॅल्यू दिली 10 मीटर पर सेकंड. तर तुम्हाला काय विचारलं की तो बॉल टॉप पासून बॉटम पर्यंत जाण्या ग्राउंड मध्ये रीच करण्यासाठी किती टाइम लागेल. तर टाइम ह्या पद्धतीने आपण फाइंड आउट केलं फर्स्ट. परत त्या बॉलची वेलोसिटी किती असेल हे फाइंड आउट केलं.
आणि आफ्टर हाफ सेकंड म्हणजे हाफ टाइम, ओके, हाफ टाइम नंतर हा बॉल बॉटम पासून किती अंतरावर असेल. ओके, तर आपण काय केलं, पहिलं टॉप पासून फाइंड आउट केलं 31.25, हे टॉप पासून फाइंड आउट केलं आणि 125 मधून मायनस केलं. तर हाफ टाइम मध्ये काय होणार आहे, नाही, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की वेलॉसिटी ही काय असते, इनिशियली 0 असते आणि ती इन्क्रीज होत जाते. ठीक आहे, मग इथे आल्यानंतर ती इन्क्रीज झाल्यानंतर बघा इकडे लक्षात द्या, फर्स्ट हाफ टाइम मध्ये त्यानं फक्त 31.25, परत वेलॉसिटी वाढली, त्याच्यामुळे नेक्स्ट हाफ टाइम मध्ये त्यानं 93.75 मीटर कव्हर केलं. ठीक आहे, तर हे नोट करून घ्या, इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. तर पेज नंबर 12 वरती नेक्स्ट एक्झाम्पल जे दिलं ते आपण इथे कव्हर करूया. पेज नंबर 12 वरती काय दिलं बघा, टेनिस बॉल इज थ्रो अप and reach a height 4.05 meter, okay, before coming down. What was the initial velocity and how much total time will it take to come down? Okay, तर मी प्रॅक्टिकली समजून सांगतो की एक्झाम्पल काय आहे. ओके, हा सपोज इथून एक मॅन आहे, ह्याने एक टेनिस बॉल थ्रो केला, तर ह्याचं हे ट्रान्झॅक्टरी मोशन असणार आहे. ठीक आहे, तर इथे जो टेनिस बॉल आहे तो किती हाईट वरती इथे रीच झालाय, 4.05 मीटर. ओके, 4.05 मीटर हाईट वरती आहे आणि तो परत काय होणार आहे, इनिशियल ग्राउंड वरती रीच होणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला इथे काय सांगितलंय, ज्यावेळेस इथे थ्रो करायचं आहे त्यावेळेसची वेलॉसिटी किती असेल, म्हणजे इनिशियल वेलॉसिटी फाइंड आउट करायची आणि हा इथून इथपर्यंत येण्यासाठी टाइम किती लागेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं. तर याला आपण येस म्हणूया. ठीक आहे, लक्ष द्या की हा ज्यावेळेस इथे इनिशियल वेलॉसिटीनं मूव्ह होईल, तर इथून इथपर्यंत त्याची फायनल वेलॉसिटी किती होणार आहे, इथं 0. फायनल वेलॉसिटी 0 झाली म्हणून तर तो मग खाली ड्रॉप झाला ना. ठीक आहे, वेलॉसिटी ज्यावेळेस 0 होते त्यावेळेस तो फ्री फॉल होतो. ठीक आहे, मग इथे इक्वेशन कुठलं यूज केलं पाहिजे, फर्स्ट गिव्हन काय काय दिलं बघूया. फर्स्ट दिले एस इज इक्वल टू 4.05 मीटर आणि जी दिलाय 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2GS. ओके, एच्या जागी जी रिप्लेस करणार आहे, तर व्ही हा 0 असणार आहे, यू हा फाइंड आउट करायचा आहे. आता इथे हा जी हे जी मोशन लक्षात ठेवा, एक पाठीमागे मी सांगितलं नाही, जी जर अपवर्ड मोशन होत असेल तर जी निगेटिव्ह घ्यायचं आणि ग्रॅव्हिटीकडे अट्रॅक्ट होत असेल तर जी हा पॉझिटिव्ह घ्यायचा. एक पॉइंट लक्षात ठेवा. आता इथे मुवमेंट कशी अपवर्ड आहे, त्यामुळे जी काय घ्यायचं आहे, निगेटिव्ह, -10. येस हा दिला 4.05, 20 ओके, तर याचा आन्सर येणार आहे यू इज इक्वल टू 81 आणि यू इज इक्वल टू 9 मीटर पर सेकंड. यू हा 9 मीटर पर सेकंड इथं आला, म्हणजे इनिशियल वेलॉसिटी किती होती, 9 मीटर पर सेकंड. ओके, तर आता इथे परत आपल्याला काय सांगितलंय, हाऊ मच टोटल टाइम विल टेक टू कम डाऊन. ओके, आता नेक्स्ट आपल्याला इथे फाइंड आउट करायचंय की हाऊ मच टाइम हा किती लागेल हे फाइंड आउट करायचंय. तर इथे तर मी ह्या पार्टसाठी इथे यूज केलं, ह्या पार्टचा आधी टाइम फाइंड आउट करूया. जेवढा टाइम इथे लागेल तेवढाच इथे लागणार आहे. तर ह्या पार्टसाठी काय लागेल, इथे एस इज इक्वल टू 4.05 मीटर हाईट आहे. आता इथली इनिशियल वेलॉसिटी ही 0 घेतली पाहिजे. ठीक आहे, आणि इक्वेशन काय, एस इज इक्वल टू UT प्लस 1/2 GT स्क्वेअर. आता इथे लक्ष द्या, इथून इथपर्यंत म्हणजे इनिशियल वेलॉसिटी ही 0 ह्या केससाठी पकडली पाहिजे. हा 4.05 आहे आणि 1/2 इथे येणार आहे टीचा स्क्वेअर, इथे येणार आहे 5
ओके 5 तर टी इज इक्वल टू येणार येते 0.81 म्हणजे 0.9 सेकंद म्हणलं तरी चालेल. ठीक आहे. जर हा 81 तर 81 आपण पकडूया. ठीक आहे. तर हा इथून इथपर्यंत 81 आहे, तर इथे 81 2 इंटू होणार आहे, तर इथे होणार आहे 1.62 सेकंद. ओके 2t का घेतला तर हा एक आणि हा टाइम 2t झाला, तर याच्यावरून आपण फाइंड आउट करू शकतो. परत एकदा सांगतो कसं केलं ते. एक बॉल थ्रो केला, तो किती हाईट वरती रीच झाला 4.05. मग परत तो मूव कुठे डाऊनवर्ड, कारण त्याची वेलोसिटी इथे 0 झाली. ठीक आहे. तर ही केस कन्सिडर करून आपण ज्या बॉल थ्रो करण्याची वेलोसिटी ही फाइंड आउट केली. ठीक आहे. बॉल थ्रो करण्याची वेलोसिटी फाइंड आउट केल्यानंतर इथे आपल्याला विचारले हा टाइम किती लागेल, तर आपण ही कंडिशन फक्त सेकंड केसची कन्सिडर केली. जर सेकंड केसची कन्सिडर केली तर इथे इनिशियल वेलोसिटी ही 0 असणार आहे, यू इथला. ठीक आहे. ह्या सेकंड केससाठी. आणि ह्याच्यावरून आपण काय फाइंड आउट केलं टाइम, तर हा टाइम किती लागलाय 0.81, तर हाही टाइम किती लागेल 0.81, तर डबल किती झालं 1.62. ओके बुक मध्ये काय केलं इथे 0.9 घेतलंय. ओके 0.9चं 1.8 हे लिहिलं तरी तुम्ही काही प्रॉब्लेम नाही. आणि पुढचा पॉईंट तुम्हाला कुठला लक्षात ठेवायचा, जी जर अपवर्ड असेल तर जी निगेटिव्ह घ्यायचा, जी मोमेंट जर डाऊनवर्ड असेल तर जी पॉझिटिव्ह घ्यायचं, मोमेंट अपवर्ड असेल तर जी निगेटिव्ह घ्यायचं. ओके हे पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा. ठीक आहे. इथे हा पार्ट आपला इथे कम्प्लीट होतोय. तर ह्याच्या पुढचा जो पेज नंबर 13 वरचा पार्ट आहे. ठीक आहे. स्किप वेलोसिटी आणि त्या रिलेटेड एक एक्झाम्पल आहे. ते झालं की आपला हा टॉपिक इथे कम्प्लीट होईल. तर तो पुढच्या लेक्चरला बघूया आणि त्याच्यानंतर आपला हा टॉपिक इथे कम्प्लीट होईल.